स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे। आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली आणि त्या ऊस परिषदेमध्ये 3751 रुपये भाव मागण्यात आला। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातल्या सरसकट सर्व कारखान्यांनी 35च्या वरती अगदी 3700 रुपयेपर्यंत भाव जाहीर केलेला आहे। मात्र कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये या आंदोलनामधला साखर सम्राटांनी अद्याप भूमिका घेतलेली नव्हती आणि त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साखर कारखानदारांनी दर जाहीर करण्यासाठी 5 दिवसाची मुदत मागितली आणि ती 5 दिवसाची मुदत आज 12 नोव्हेंबर रोजी संपते। त्यामुळे आणि आतापर्यंत सोनेरा साखर कारखान्यानं 3500 रुपये दर जाहीर केलेला आहे आणि दालमिया शुगरनं 3537 रुपये जाहीर केलेला आहे। या दोन्ही कारखान्यांचे सोनेरानं आणखी 63 रुपये द्यावेत आमच्या मागणीनुसार आणि दालमियानं आणखी 100 रुपये द्यावेत ही आमची संघटनेची मागणी आहे। अन्य साखर कारखान्यांनी संध्याकाळी 12 पर्यंत दर जाहीर करावा, अन्यथा 12 नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तीव्र राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये दर पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। त्यासाठी गाड्या पेटवाव्या लागतील, गाड्या अडवाव्या लागतील, कारखाने बंद पडावे लागतील, जाळपोळ करावी लागली तरी बेहतर। मात्र रस्त्यावरचा संघर्ष, रक्त सांडण्याची स्वाभिमानीची तयारी आहे आणि जोपर्यंत दर योग्य आमच्या मागणीनुसार दर मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। हा रक्तरंजित लढा झाला तरी चालेल, मात्र आम्ही दर पदरात पाडून घेऊच।